नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खाऊया जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं, परवा मी एका कॅफेमध्ये बसलो होतो आणि एका मित्राबरोबर मीटिंग होती म्हणून मी थांबलो होतो. मी वेळेत पोहोचलो होतो, पण इंडियन स्टँडर्ड टाईप प्रमाणे तो येणार होता, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. मी आपली कॉफी मागवली, आजूबाजूला बघत होतो, एक जोडपं मला तिथे दिसलं आणि मुलगी काहीतरी तावातावाने बोलत होती. मला नीटसं ऐकायला आलं येत नव्हतं, म्हणून मी उठलो आणि जरा जवळच्या टेबलवर जाऊन बसलो. तर चर्चा अशी चालली होती, ती मुलगी असं म्हणत होती, बघा बघा इतकी वर्ष आम्ही असं घर सोडून येतो, माहेर सोडून येतो, सासरी येतो, तुमच्या घरात कसं एकरूप होतो आणि तुम्ही असं बोलता, तुम्ही असं करता, तुम्ही तसं करता. मुलगा आपला शांतपणे ऐकत होता. तो म्हणाला ठीक आहे, मग आता आपण असं करूया, म्हणजे माझ्याच लग्नापासून, म्हणजे आपल्याच लग्नापासून सुरू करूया की आपलं लग्न झालं ना की तू माझ्या घरी येऊच नको, मी तुझ्या घरी येतो, सगळं चंबगोळ ओळखून म्हणजे उचलून. त्याच्यावर ती मुलगी हडबडली. ती मुलगी नाही नाही असं कसं होईल, असं नाही होणार, दिस इज नॉट फेअर, याला काय अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात काय, त्या मुलीला चर्चा चालू ठेवायची होती त्या गोष्टीवर. पण मुद्दा असा आहे, म्हणजे असे मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो ना, तर वेगवेगळे मतप्रवाह माझ्या कानावर पडत असतात. म्हणजे मुलीने मुलाच्या घरी यायचं, एकत्र कुटुंब पद्धत, एकत्र कुटुंबात राहायचं की नाही, का दोघांनी वेगवेगळं राहायचं, ह्याचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आता खरा मतप्रवाह कुठला किंवा योग्य कुठला अयोग्य कुठला हे वेगवेगळी डोकी चालत असतात, त्याप्रमाणे ते चालत असतात मतप्रवाह. पण आज आपल्याकडे अशी एक जोडी आलेली आहे की आपण त्यांना कॉन्फिडेंटली विचारू शकतो की त्यांच्या डोक्यात काय आहे आणि ते कुठल्या मताने जाऊ इच्छितात. आपण त्या दोघांचंही स्वागत करूया. नमस्कार दोघांचंही मनापासून स्वागत. आपलं नाव? अंबरीश मोगे. अंबरीश मोगे. आपलं? प्राची कुलकर्णी. प्राची कुलकर्णी. तुमचा नुकताच साखरपुडा झालाय ना? आता लग्न कधी आहे? 29 जानेवारी. 29 जानेवारी. बरं ठीक आहे. आता आपण जरा मुद्द्याकडे येऊया की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की वेगवेगळे मतप्रवाह असतात की कोणी कुठे जायचं आणि मुलीची बाजू बरोबर असते की ज्या ठिकाणी ती 22 वर्ष राहिली आहे, वाढली आहे, संस्कार तिच्यावर झालेले आहेत, ती संस्कार सोडून कम्प्लिटली नवऱ्याच्या घरी येते, म्हणजे सासरी येते आणि एका वेगळ्या घरात वेगळ्या संस्कृती तिचं पुढचं आयुष्याची वाटचाल सुरू होते. तर आता हे योग्य आहे की अयोग्य आहे, ह्याच्यावर मला जरा तुमच्याकडून थोडेसे टिप्स मिळाले तर बरं पडेल. म्हणजे जे लग्नाळू आहेत किंवा लग्न होऊ घातलेले आहेत असे शब्द ऐकले की जास्त टेन्शन येतं. काय तुला काय वाटतं? खरं सांगायचं तर प्रत्येकाच्या ह्याच्यावरती असतं, पण मी लहानपणापासून ज्या घरात वाढलो किंवा इव्हन माझ्या घरासमोर माझी मावशी राहते, त्यामुळं तिची 3 मुलं, परत मी माझी बहीण, त्याच्यामुळं असे सगळेजण जर एकत्र असतील, जसे आता आमच्या घरात एकंदरीत सगळे एकमेकांशी जसे बोलतात खेळतात, त्याप्रमाणे जर सगळे एकत्र राहिले तर जास्त मजा येते. तसं कामही कमी पडतं, थोडंफार शेअर केलं जातं ना. बरोबर. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? बेसिकली माझं लहानपणापासून मी वाढली आहे ती एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये, त्यामुळे माझ्यावर संस्कार पण तसेच झालेत आणि माझी इच्छाही होती की मी पुढे जिकडे जाईन तिकडेही शक्यतो एकत्र कुटुंब पद्धती असेल तर मला जास्त सोपं पडेल, कारण मला लहानपणापासून माझ्या आजूबाजूला भरपूर लोकांची सवय आहे आणि ते एकटं राहायचं. 1 दिवस बरं वाटतं, 2 दिवस बरं वाटतं, तिसऱ्या दिवशी परत वाटतं नाही अजून 4 लोक हवी आहेत आपल्याला. बरोबर. आणि सारखा सारखा तोच चेहरा बघून सुद्धा कंटाळ येतो ऍक्च्युली. जरा जास्तच. बरं मला सांगा, हे कसं काय जमलं तुमचं? अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे? लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज आहे. बरं आता मला सांगा, लग्न कुठल्या पद्धतीने करणार ते? म्हणजे बाकायदा व्यवस्थित? अगदी अगदी व्यवस्थित. एनिवेज तुला काय जेवायला आवडतं? आता मुक्काम आपल्या किचन मध्ये असणार आहे, त्यामुळे मुद्द्याकडे येतो. ऍक्च्युली काहीही चालतं, पण जर स्पेशली विचाराल तर मला चाटवाल्या सगळ्या गोष्टी जास्त. तुला? नॉर्मल महाराष्ट्रीयन जेवण कुठलंही चालतं आणि हाऊस म्हणून म्हणजे पोट भरण्याचं पाहिजे, तोंडी लावण्याचं नको आहे असं तुझं म्हणणं आहे? पण ऍक्च्युली योगायोगाने आम्ही दोघेही खूप जास्त फूडी आहोत की म्हणजे बाहेर जाऊन वेगवेगळ्या गोष्टी. तू चाट खा, मला हे खायचं, म्हणजे एकमेकांवर. ती चाट खाताना मी कंपनी देतो, तिला उभा राहतो बाजूला, मी खात नाही. ओके ठीक आहे. आज काय बनवणार आहेस तू? मी आज शेपूचे वडे बनवते. शेपूचे वडे? देवा. बर. आणि तू काय बनवणार आहेस? मी थोडीशी लखनवी पद्धतीची नूरजहां कोफ्ता म्हणून आहे, तिच्यासाठी म्हणून खास हिला नूरजहां कोफ्ता. झालं, सुरुवात झालेली आहे. ओके आपण किचन मध्ये जाऊया. चला. प्राची आणि अंबरीश दोघे आपल्या किचन मध्ये आलेले, तुमचं मनापासून स्वागत. अंबरीश, पहिल्याने तू काय बनवणार आहेस मला सांग? नूरजहां कोफ्ता. नूरजहां कोफ्ता. ओके. साहित्य सांगतोस काय काय? कांद्याची पेस्ट, कांदा आपण उकळून घेतला पहिल्यांदा. ओके. आणि मग त्याची पेस्ट केली. बटाटा, टोमॅटो प्युरी, त्याच्यानंतर पनीर किसून घेतलं, खवा भाजून घेतला, रवा, चीज, बटर,
गुलाबजाम मिक्स, हे आलं लसूण पेस्ट, पुदिना आणि कोथिंबीर, मनुका, काजू, त्याच्यानंतर मीठ, मिरची, हळद आणि मसाला. प्राची, याच्यावरून तुझ्या एक लक्षात आलं असेल की एकही तो चुकलेला नाही, सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. म्हणजे तो किती माहीर आहे बघ. अगदी, तो याच्यामध्ये पारंगत आहेच, कारण त्याचं हॉटेल मॅनेजमेंट पण झालेलं आहे आणि त्याचा तो आता छंद म्हणून तो पुढे तो जोपासतो पण आहे. अच्छा, मध्येच फायनान्सला कुठे आलो का तू? हां, त्याच्यानंतर थोडंसं ICWA फायनान्स, पूर्वीची आवड, मॅथ्स, कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेटिव्ह सुटत नाही ना. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे. तुला काय लागेल? पहिल्यांदा बाऊल लागेल. पहिला मला बाऊल लागेल. ओके, त्यात मी बटाटा, पनीर, चीज, मनुका, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर. अंबरचं इथपर्यंत आलेलं आहे गणित. आता आमचं व्यवस्थित ते मिक्स करून झालेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आता हे मिक्स करून झालं एकदा व्यवस्थित की त्यात थोडं गुलाबजाम मिक्स घालायचं की ज्यांना आपल्याला बॉल्स करताना प्रॉब्लेम येणार नाही, की जेणेकरून आपण जर तेलात टाकले ते फ्राय करायला तर तो फुटणार नाही. ओके, आपलं हे तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आता याचे बॉल्स करायचे. बरं प्राची, मला एक सांग, साधारणपणे ह्यात आतापर्यंत काय काय गिफ्ट दिलेत? म्हणजे आता साखरपुड्याची अंगठीही सोडून दे, त्याच्या व्यतिरिक्त त्याला माहिती आहे की मला कपड्यांची खूप जास्त आवड आहे, त्याच्यामुळे मला ड्रेसेस, कुर्ते वगैरे भरपूर मिळत असतात. म्हणजे त्याला काही कारणच लागतं असं काही नाही. अच्छा, ते मिळत राहतात. आणि पण हे तू कायमस्वरूपी देणारच आयुष्यभर? हे सुरुवात आहे ना. ओके मला ऐकून आलं. ओके, आपले हे बॉल झाले, बस झाले एवढे. हा रवा आहे ना? हो, आपण रव्यामध्ये हे बॉल्स आपण हे करून घेतो, पूर्ण बुडवून घेतो आणि मग ते फ्राय करतो. त्यामुळे त्याला एक थोडासा कलर पण छान येतो आणि थोडासा क्रिस्पनेस येतो. खाताना पण छान वाटतं, वेगळी चव लागते थोडीशी. आता तळून घ्यायचं का आपण? हां, बस. तर तूप घालायचं, बटर 2 चमचे. बस. कांदा परतून घेताना फक्त थोडी काळजी घ्यायला लागते की तो कमी पण होऊन चालत नाही किंवा जास्त होऊन सुद्धा चालत नाही, कलर बदलतो लगेच. प्राची, दागिन्यांची तुला किती हौस आहे? हे सोन्याचं आवडतात का? हां, सोन्याचे जरा कमी आवडतात. व्हाईट गोल्ड जास्त आवडतात. आपलं पुढं काय वाढवून ठेवलंय तुझ्या? नाही, पण माझी म्हणजे त्या बाबतीतही माझी जी काय हौस आहे ती न मागता पूर्ण होते, तेवढं मात्र आहे. टोमॅटोची प्युरी टाकायला हरकत नाही. झालं? हो हो. आता 2 मिनटं फक्त परतून घेऊ जरा. ती मिक्स झाली की मग त्याच्यात आलं लसूण पेस्ट. आता आलं लसूण पेस्ट घालायला हरकत नाही आपण, थोडीशी अजून. झकास वास येतोय, छान वास सुटला. आता थोडा आपण मसाला टाकायला हरकत नाही. बस, जास्त मसाला टाकून सुद्धा थोडासा स्पायसी होईल. परत ह्याचा सुद्धा झकास वास झाला. आता आपल्याला याला तेल सुटस तोपर्यंत फ्राय करायला लागेल. हे ऑलमोस्ट तयार आहे. आपल्याला आता खवा घालायचा आहे याच्यात. खवा व्यवस्थित याच्यात मिक्स झाला पाहिजे. पण याच्यात थोडी हळद घालू रंगासाठी. हळद घालू आणि पाणी घालू. पाणी जास्त घालून याच्यात नाही, आपल्याला ते थोडंसं बॉल्स जे आपण करणार आहे त्या बॉल्सला असं धरून ठेवणार आहे. म्हणजे जास्त पण हे नाही पाहिजे, पळणारं नको आहे. व्यवस्थित थोडी काजूची पेस्ट घालायची आपण.
काजूची पेस्ट म्हणजे काजू ना हे? काजू आहेत ते साधे घातले चालतील, काही प्रॉब्लेम नाही. हे सोडलेस हे चालतील. प्रेमाने ढवळून काढायचे. हो, ह्याच्यात आपण थोडे व्हेरिफिकेशन पण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. की आपण नंतर वरनं नुसते बॉलसुद्धा हे करून ती डिश गार्निश करू शकतो, किंवा असे जरी करून शिजवली अजून 1-2 मिनटं तरी चालतात. सो दिस इज डन. हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे पंजाबी असल्यामुळं जर लच्छा पराठा असेल किंवा साधा पराठा किंवा रोटी नान ह्याच्याबरोबर उत्तम. परत आपल्या घरच्या पोळीबरोबर सुद्धा सुंदर लागतं, काही प्रॉब्लेम नाही. एक थोडासा चेंज म्हणून घरी करायला कधीच काही प्रॉब्लेम नाही. ओके, लिहून घ्या साहित्य आणि कृती. नूरजहाँ कोफ्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांद्याचा प्युरे, उकडून कुस्करलेला बटाटा, टोमॅटो प्युरे, कुस्करलेलं पनीर, भाजलेला खवा, रवा, चीज, बटर, इन्स्टंट गुलाबजाम मिक्स, आलं लसूण पेस्ट, पुदिना, कोथिंबीर, बेदाणे, मीठ, हिरवी मिरची, काजू आणि गरम मसाला. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कुस्करलेलं पनीर, किसलेलं चीज, बेदाणे, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि इन्स्टंट गुलाबजाम मिक्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कोफ्ते रव्यामध्ये घोळवून खरपूस तळून घ्यावेत. पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांद्याचा प्युरे परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो प्युरे, आलं लसूण पेस्ट, खवा, हळद, मीठ, गरम मसाला आणि पाणी घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. ग्रेव्ही मध्ये कोफ्ते घालून डिश सर्व्ह करावी.